नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बातमीपत्रात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी. मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस. दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण. शिंदेंनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती. अचानक शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची नजर. महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेवर सामंत यांची प्रतिक्रिया. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणणं ही आमची जबाबदारी, सामंत यांचं वक्तव्य. दिल्लीला नेत्यांची भेट घेणं, मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील. महायुती सरकारमध्ये गँगवॉर सुरू. कहाणी सांगायला शिंदे दिल्लीत गेले असतील. नाना पटोले यांचा निशाणा. सरकारमध्ये गँगवॉर चाललेला आहे आणि त्या गँगवॉरची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर. विधानसभेमध्ये विधेयक बहुमतानं मंजूर. माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधानही मानत नाहीत, पण पुढच्या 2 वर्षात माओवाद संपुष्टात येईल, फडणवीसांचा दावा. कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतोय, सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे ॲफिडेव्हिट या ठिकाणी UPAच्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेलं आहे. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस. तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात एकूण 64 संघटना, त्यातील एकावरही बंदी नाही. यामध्ये 6 संघटना अशा आहेत ज्यावर 4 राज्यात बंदी आहे. महाराष्ट्रामध्ये बंदी नसल्यानं या संघटना इथून कारभार चालवतायत, फडणवीसांचा मोठा दावा. देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत, 64. 6 संघटना अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या या 4 राज्यांनी बॅन केल्या आहेत, पण महाराष्ट्रामध्ये कायदा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात ऑपरेट करतायत. त्यांचं हेड ऑफिस महाराष्ट्र आहे. शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परब यांचं वक्तव्य. जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटं स्थगित. गद्दार शब्द रेकॉर्ड बनवून काढला. ऐकून घ्या नाही, असं बोलायचं नाही. शांत. 1 मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते सांगू का. मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी. अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर. तर गद्दार कुणाला म्हणतो, बाहेर ये, तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परब यांना खडसावलं. सांगू का काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार, तुला दाखवतो. याला गद्दार कुणाला म्हणतो रे, काय गद्दार काय म्हणतो. सभागृह 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज. दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मस्त अनुपस्थिती.